गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. आजचा दिवस विशेष आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. आजच्याच दिवशी आज गुरु प्रतिपदा. काल माघ पौर्णिमा होती आणि आज प्रतिपदा. आजच्याच दिवशी नृसिंह सरस्वतीच्या अवतारातील श्री गुरुदेव दत्तांनी त्यांच्या निर्गुण पादुका गाणगापुरात स्थापित करून स्वतः पुष्पासनावर बसवून कृष्णा नदीच्या पात्रात कर्दळीवराकडे निज गमन केलं होतं. तो आजचाच दिवस. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्या निर्गुण पादुका आजही गाणगापुरात आहेत आणि अतिशय सुरक्षित ठेवलेल्या आहेत. ज्या ब्राह्मणांच्या सुपूर्त त्या पादुका केल्यात त्यांचेच वंशज त्या पादुकांची पूजा करतात. दुसरा कोणत्याही व्यक्तीने आजपर्यंत त्या पादुकांना स्पर्श केलेला नाही. असं म्हणतात की त्यांना त्या निर्गुण पादुकांना स्पर्श फक्त त्या 4 ब्राह्मणांच्या घरातील लोकांनाच आहे, स्त्रियांना नाही. आणि त्यांच्या वडिलोपार्जित त्या पादुकांची सेवा आजही चालू आहे आणि कोणीही आलं तरीही त्यांना दुरून पाहायला भेटतात. त्या पादुका गाणगापुरात तुम्ही बघितलं असेल. त्या निर्गुण पादुकांचं दर्शन तुम्ही घेतलं असेल. ऐकीव माहिती आहे, त्या पादुका इतक्या नाजूक आहेत की जर त्या रफली हाताळल्या गेल्यात तर त्यांच्यातून अक्षरशः रक्ताची चिळकांडी उडते असं ऐकलेलं आहे. प्रत्यक्ष बघितलं नाही कारण लांबूनच बघायला देतात. स्पर्श तर काही मी करून बघितलेला नाही. पण मी तिथल्या ब्राह्मणाला विचारलं होतं की ह्या पादुकांचं दर्शन करायचं असेल, प्रत्यक्ष त्यांची पूजा मला करायची असेल तर किती पैसे घेणार. त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस